हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. 10:15 वाजलेत. ते मी जाते ना, पावभाजी लावली आहे ना आम्ही हॉटेलमध्ये, तिथं चालली आहे. कोथिंबीर आणि मसाला घेऊन चालले आहे. ट्रॅफिक तर एवढं जाम होतं ना, सकाळी मी 10:30ला आले तरीसुद्धा एवढं ट्रॅफिक. चला कसं तरी रस्ता क्रॉस केला आणि आले मी इथं पावभाजी खायला. तर माझा दुसराच गुरुवार होता, माझा उपवास होता, त्यामुळे मी ना इथे साबुदाणा वडा मागवला आणि माझ्या मिस्टरांना पावभाजी दिली खायला. पावभाजी आपल्या घरचीच आहे, त्याच्यामुळे फक्त टेस्ट करायची होती की कशी झाली आहे कशी नाही. त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्हीच खावा आता पहिल्यांदा आणि सांगा टेस्ट कशी झाली आणि मीठ वगैरे सगळं बरोबर आहे का ते पण आपल्याला कळेल. म्हणून पिलूने आणि तिच्या पप्पाने पावभाजी खायला सुरुवात केली. आणि हे बापले तर बघा ना, स्वतःच एकमेकांना भरवतात, मला तर कोणच विचारत नाही. चला, माझा तर उपासच होता. इथे मी ना साबुदाणा वडा घेतला, तर पिलूला पण तो खूप आवडला. पिलू पण एन्जॉय करत होती, साबुदाणा वडा पण करत होती आणि तिला काय पावभाजी एवढी आवडली नाही. मग मी आणि बाळाने खाल्लं मस्तपैकी वडा आणि छान होता. पिलूचे पप्पा म्हणत होते तुला कसं वाटतंय, छान वाटतंय काही? तर हो बोलले, आता सगळं चांगलं आहे. कारण की पावभाजीचा आम्ही सुरुवातच केली आहे. आम्ही म्हणजे माझ्या बहिणीने केली आहे, माझ्या पप्पांनी. तर कधी पप्पा कधी माझी बहीण असते तिथं पावभाजीला. तर हे बघा हेच आहे. चला आजच्यासाठी एवढंच, बाय.